जलियांवाला बाग ये देखो यहीं चली थी गोलियां, ये मत पूछो किसने खेली यहाँ खून की होलियां। एक तरफ बंदूकें दंदन एक तरफ थी टोलियां, मरने वाले बोल रहे थे इनकलाब की बोलियां। यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपनी जान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। देशभक्तीपर गीत आपण ऐकलं। या देशभक्ती गीतातून आपल्या डोळ्यासमोर जालियनवाला बागेचा तो क्रूर अत्याचार आणि तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो। ह्या इतिहासावर आधारित केसरी पार्ट 2 हा हिंदी चित्रपट आहे। अक्षय कुमार यांनी या चित्रपटात काम केले। अतिशय उत्तम असा हा चित्रपट आहे। तुम्ही सर्वांनी हा चित्रपट जरूर पहा आणि जो इतिहास आहे, जरा खरा करो इतिहास आहे आणि तुम्हाला जो पाहायचा असेल तर हा चित्रपट नक्कीच पहा सिनेमागृहात। एवढ्या वर्ष फक्त अमृतसरला जाऊन ती गोल्डन टेम्पल आणि जालियांवाला बाग फक्त बघत होतो जाऊन, पण आज त्याच्या मागचं सगळं कारण कळलेलं आहे। पिक्चर खूप छान होता। आपल्याला आतापर्यंत फक्त आहे ना इतिहास तो फक्त पुस्तकातला कळाला आहे, पण त्याचं खरं कारण बघायला गेलं ना तर हा पिक्चर आहे। आणि मित्रांनो, हा पिक्चर पाहण्यासाठी तुम्ही खरं सांगतो चित्रपटगृहात या, ती सत्यता समजून घ्या। खूपच छान होती आणि खरंच ह्याच्यामध्ये जे आपल्याला जलियांवाला बागबद्दल जी माहिती नव्हती ह्या मूवीच्या मार्फत आपल्याला खूप अशी माहिती भेटलेली आहे। एका माणसाच्या खरंच जो बी त्याला मानसिक विकार होता तो विकार त्याने तिकडे काढला, पण खूप भयानक असा हा प्रकार घडलेला असं घडू नये होता। मी पहिला पण केसरी बघितला होता, तर मला तोही खूप छान वाटला, पण मूवी खूप छान होता। तुम्ही हा मूवी नक्की बघा, केसरी चॅप्टर 2। चला, कसं वाटलं चित्रपट? अप्रतिम होता, पण मेन विषय म्हणजे हा असा की आम्ही शाळेमध्ये पण आपण म्हणजे पुस्तकामध्ये इतिहासामध्ये वाचलाच होता जालियांवाला बागचा इतिहास। तर त्याच्यामध्ये म्हणजे समजा आपल्याला शाळेमध्ये थोडा अर्धाच इतिहास कळाला होता, पण ह्या चित्रपटामार्फत जो उरलेला अर्धा इतिहास होता तर तो जाणून घ्यायला मिळाला। तर त्यामुळे खरंच पूर्ण म्हणजे आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद। God damn it, you don't belong in here. Don't forget you're still a slave of the British Empire. The Empire is shrinking.